जामनेर तालुक्यातील मालखेडा गावाच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निव्वळ मनमानीपणा। मागील 5 वर्षापासून एकही ग्रामसभा घेतली नाही। दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजीच्या 10x10 एका खोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत ग्रामस्थांनी केला सरपंच व उपसरपंच यांना प्रश्नांचा भडीमार। तर महिला सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी सदस्य ग्रामसभेला जाणीवपूर्वक होते गैरहजर। तर त्या महिला सरपंच पदाचा तिचा पती बेकायदेशीर करत आहे वापर। ग्रामसभेतून 0 सरपंच व उपसरपंच यांना त्या ग्रामसभेतून काढला पळ। अशा बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या विरुद्ध प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांनी केले ट्रिंग ऑपरेशन। ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मालखेडा या ग्रामपंचायतीने म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी गेल्या 5 वर्षापासून ग्रामसभा घेतली नसल्याची विदारक स्थिती समोर आली असून ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनलचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांनी सदर गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेऊन ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना चांगला समाचार घेतलाय। 5 वर्षापासून ग्रामसभाच घेतल्या नसल्याने त्यांनी केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये व नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेमधून दिसून आले आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 7 नुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे। मात्र मालखेडा गावात मागील 5 वर्षापासून ग्रामसभा झाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामसभा घेण्याची मागणी ग्रामस्थ व तरुणांनी केली होती। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतेही आयोजन करण्यात आले नसल्याचा आरोप आहे। त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली, मात्र यावेळी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी गैरहजर असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सरपंच पती आणि उपसरपंच यांनी ग्रामपंचायतच्या छोट्या खोलीत सभा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी मोकळ्या जागेत ग्रामसभा घेण्याची मागणी करत प्रश्नांची सरबत्ती केली। यावेळी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचं समोर आले असून पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना धमकीवजा भाषेत उत्तर दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। इतकंच नाही तर मालखेडा ग्रामपंचायत कार्यालयात साधे इलेक्ट्रॉनिक मीटरही नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे वीज चोरीचा प्रकार सुरू आहे का असा सवालही उपस्थित झाला आहे। शासनाच्या 7 जून 2002 रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये 24 महापुरुषांची छायाचित्रे लावण्याबाबत निर्देश आहे। मात्र मालखेडा ग्रामपंचायत कार्यालयातही याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आहे। ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांनी या संपूर्ण प्रकाराचे स्ट्रिंग ऑपरेशन करून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे। आता या सर्व आरोपांची प्रशासनाकडून चौकशी होते का, दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई होते का, याकडे मालखेडा ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे। मालखेडा ग्रामपंचायतीच्या या कारभाराबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी विश्वनाथ चव्हाण, मालखेडा गावाचा नागरिक म्हणून आमच्या गावामध्ये मागील 4 ते 5 वर्षापासून एकही ग्रामसभा झालेली नाही। या कारणास्तव आम्ही पूर्ण ग्रामस्थ मिळून आणि तरुण मुलं मिळून आम्ही ग्रामसभा घ्यावी यासाठी 13 ऑगस्टला ग्रामसेवकांना विनंती केली। ग्रामसेवक हे मागच्या 4 वर्षापासून कोणाला तोंड दाखवत नाहीये, तरी देखील आम्ही त्यांना फोनवर संपर्क वगैरे साधून त्यांच्याशी संपर्क साधला। 13 तारखेला आणि 14 तारखेला मुद्दाम आमचे फोन येत आहे म्हणून ग्रामसेवकाने 2 दिवस मोबाईल बंद ठेवले। 15 ऑगस्टला कसा तरी त्यांचा मोबाईल चालू झाला। आम्ही तिथे माणूस पाठवला, त्यांच्याशी बोलणं केलं, तर त्यांना विनंती करून आम्ही मालखेड्यात बोलवलं आणि बसस्टँडवरच, ग्रामपंचायतला न जाता बसस्टँडवरच त्यांना विनंती केली की काही करून तुम्ही ग्रामसभेचं आयोजन करा। जे काही आहे आम्हाला थोडंसं बघायचं आहे, काही चुकीचं वाटतंय त्या गोष्टी समोर आणायच्या आहेत। किती वर्षापासून तुमच्या गावात ग्रामसभा झाले नाहीयेत? मागील 4 वर्षापासून ग्रामसभा झालेली नाहीये सर। आणि या 15 ऑगस्टला ग्रामसभा होती का? अपेक्षित होती, आम्ही विनंती करत होतो, झालेली नाहीये, तरी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही विनंती करत होतो, तरी देखील काही कारणास्तव त्यांनी डिनाय केला। 15 ऑगस्टला आमची त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी केलं की सांगितलं 16, 17, 18 तारखेला या 3 दिवसामध्ये कधीतरी मी ग्रामसभा आयोजित करतो, तरी देखील त्यांनी सभेचं आयोजन काय केलं नाही। काल संध्याकाळी 6 वाजता त्यांनी सांगितलं की उद्या ग्रामसभा होईल। त्यानंतर 6 वाजता त्यांनी सांगितल्यानंतर 8, 8:30च्या दरम्यान ग्रामपंचायत मधील एका कर्मचाऱ्याचा मेसेज येतो ग्रुपवर, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर, की उद्याची ग्रामसभा काही कारणास्तव रद्द करण्यात आलेली आहे। ते कारण असं होतं की पारोळ्या तालुक्यामध्ये जे काही ग्रामसेवकाचं
दुर्दैवी निधन झालं. त्यामध्ये आम्ही सगळेच सहभागी आहोत. त्या गोष्टीला काही डिनाय नाही आहे आमचा. त्या गोष्टी त्यांच्या दुःखामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत. पण असं झाल्यानंतर त्यांनी जर सभा रद्द केली होती तरी दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही आज सकाळी 9 वाजता ग्रुपवर मेसेज 8 वाजता मेसेज येतो की आज 1 तासानंतर म्हणजे 9 वाजता ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे. या 1 तासात कोणाकडे मोबाईल असतो? सर्वजण मोबाईल हातात घेऊन उभे राहतात का? हे तरी त्यांनी समजायला पाहिजे. आम्ही त्यांना विनंती केली, चला ठीक आहे आयोजित केली आहे, काही अडचण नाही, पण तुम्ही त्या संदर्भात दवंडी तरी द्या गावात. तर ते देखील ग्रामपंचायतने केलेले नाही. सरपंचाने कोणाचं ऐकलेलं नाही आणि ग्रामसभेचं आयोजन केलं आणि पूर्णपणे तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. इस्माईल मगन नाईक. मग तुमची ग्रामस्थ. काय पुढची काय भूमिका असणार तुमची? आमची पुढची भूमिका हे राहणार की आम्हाला ग्रामसभा पाहिजे मालखेड्यात आणि आम्ही तहसीलदार साहेबांना, बीडीओ साहेबांना आणि शिवसाहेबांना सगळं पत्र देऊन आलेलो आहे. आता बघू तिथून काय निर्णय होता. आम्हाला ग्रामसभा पाहिजे ओके हे सगळे तरुणांची विनंती आहे सगळ्यांना. ओके.